नमस्कार सर्वांना. दिवसेंदिवस संस्थेच्या नंबरवर जे फोन येतात, तर त्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या ज्या समस्या येतात, व्यवसाय तर करायचा, परंतु अमुक-अमुक समस्या येतात. मग त्या समस्या नेमक्या काय येतात? त्यासाठी आजचा व्हिडिओ सविस्तर असेल. पण त्याआधी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पूर्वीच आपण दिलेल्या व्हिडिओमध्ये आहे. परंतु आजपर्यंत जर आपण राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलला फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल, तर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, बेल आयकॉनला जाऊन सबस्क्राईब करायचंय चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्यानंतर आपोआप तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि नवनवीन व्हिडिओ येणार. समजा उदाहरणार्थ आता 8 मार्चला जागतिक महिला दिन येतोय, पण आपण 8 मार्च ऐवजी दरवर्षी सालाबादप्रमाणे 9 किंवा 10 मार्चला हा कार्यक्रम घेतो. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणींना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन असतं. मलाही वेगवेगळ्या ठिकाणी गेस्ट म्हणून कार्यक्रमाला बोलवतात. काही ठिकाणी सत्कार सन्मान असतात. तर त्यासाठी आपण हा दिवस निवडलेला असतो. तर यावर्षी देखील आपला 10 मार्चला संस्थेचा कार्यक्रम होणार आहे. मग या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते, तर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आपले सदस्यच करत असतात. त्याचबरोबर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा आपण सन्मान, सत्कार, गौरव घेत असतो. तर हे सगळं करत असताना आता त्याच गोष्टीपेक्षा आपल्याला संस्थेमध्ये नेहमी नाविन्य आणण्याकडे कल असतो, किंवा तुमच्या सदस्यांच्या निर्णयाचा मी नेहमी आदर करत असते आणि नवनवीन गोष्टी घडवत असते, शिकत असते आणि अजून मला काय मदत करता येईल याकडे कल असतो. तर यावर्षी असंच मी वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा करत असताना मला काही जी माहिती मिळाली, की वेगवेगळ्या शासकीय योजना आहे ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्या शासकीय योजनांचा फ्रीमध्ये काही प्रशिक्षण असतात, काही योजनांमध्ये सबसिडी असती. तर अशा योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. त्याचबरोबर काही महिला सदस्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्याकडे मशिनरी खरेदी करण्यासाठी पुरेसं भांडवल नाहीये. मग मी ते भांडवल कसं उपलब्ध करू? किंवा ते मशिनरी घेताना मला काही सबसिडी मिळेल का? मला काही शासनाची मदत मिळेल का? समजा 15,000चं एखादं मशीन आहे. माझ्याकडे 5,000 आहे. तर मी 5,000 दिले तर 10,000 सरकार भरणार का? ती मशिनरी मला तशी मिळणार का? हो, नक्कीच मिळणार तुम्हाला. परंतु त्यासाठी तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तसा असावा, त्यासाठी तुमचे कागदपत्र ओके असावे. मग ते काय असावे, कसे असावे याचं मार्गदर्शन 25 फेब्रुवारीला होणाऱ्या आढावा बैठकीमध्ये मिळणार आहे. त्यासाठी शासकीय योजनांबद्दल, सबसिडीबद्दल माहिती सांगण्यासाठी वरिष्ठ येणार आहे. नक्की आपण 25 फेब्रुवारीची मीटिंग करायची. पण त्यानंतर 10 तारखेला अजून आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर ती काय आहे? सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार सोहळा वितरणानंतर तिथे हे वेगवेगळ्या स्टॉलचं नियोजन आपण केलं यावर्षी. आणि त्याचबरोबर ज्या मशिनरी महिलांना द्यायच्या आहे, तर त्या सबसिडीच्या मशिनरीचा डिस्प्ले तिथे असणार आहे. ते काउंटर तिथे असणार आहे. उदाहरणार्थ सुपारी कटिंगच्या मशीन असतील, उदाहरणार्थ वातीच्या मशीन असतील, उदाहरणार्थ छोट्या-छोट्या गोष्टींच्या कटिंग मशीन असतील, ज्या टेबलवरही बसू शकतात. कॉम्पॅक्ट मशीन तिथं आपण मांडणार आहे आणि त्या तुमच्याच सारख्याच सदस्यांना आपण देणार पण आहोत. पण कशा देणार आहोत? तर तुम्ही कालच फॉर्म भरलाय आणि आज तुम्ही मशीन मागताय असं होणार का? नाही. तुम्ही जेन्युइन काम करताय, खरं काम करताय. तुम्ही वर्षानुवर्षे बिझनेसमध्ये आहे. परंतु तुमच्याकडे मशिनरी घेण्यासाठी भांडवल नाहीये पुरेसं. तुम्ही खूप गरजवंत आहात. तुम्ही नेहमी संस्थेच्या मीटिंगला आलेले आहे. संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमाला अवेलेबल म्हणजे हजर राहिले आहे. संस्थेशी एकनिष्ठ आहात. संस्थेतील सदस्यांना मदत केली. संस्थेला तुम्ही जास्तीत जास्त सदस्य जोडण्याकडे कल दिलाय. संस्थेच्या मीटिंगला वेळेत आले आहे. जसं की आपण संस्थेच्या वर्धापन दिनाला या सर्व गोष्टी करणाऱ्यांना पुरस्कार देत असतो. तर याचाच परिपाक म्हणून ज्या संस्थेमध्ये ऍक्टिव्ह सेलर आहे, ऍक्टिव्ह परचेस करणाऱ्या महिला आहे, म्हणजे सक्रिय विक्रेता, सक्रिय ग्राहक, सक्रिय सदस्य नोंदणी जोडणारा, सक्रिय पंक्च्युअल म्हणजे बेस्ट पंक्च्युअलचे आपण जसे अवॉर्ड देतो, की प्रत्येक मीटिंगला न चुकता येणारा सदस्य, प्रशिक्षणाचं नियोजन करणारा सदस्य, असे वेगवेगळे जवळपास 30-35 अशा सदस्य आहे, की त्या हाक न मारता संस्थेच्या कार्यक्रमासाठी येतात. संस्थेशी इतर सदस्य जोडण्यासाठी झटतात. संस्थेतील सदस्यांना मदत करणार. तर असे सदस्य आपण निवडणार आहोत आणि गरजू पण असणार आहे त्यामध्ये. म्हणजे जवळपास एक 30-35 जणांचा पहिला लॉट आपण काढू, ज्यामध्ये कोणाला मशीन द्यायचं, कोणाला प्रशिक्षणाला घ्यायचंय, कोणाला जास्त फायदा होईल या योजनेचा, याकडे आपला कल असणार आहे. म्हणून मी वारंवार सांगत असते, की हा ग्रुप जो आहे, व्हॉट्सअप ग्रुप नाहीये नुसता. इथून तुमचं भविष्य बदलणार आहे. इथून तुम्हाला उद्योजका ही नवीन ओळख मिळणार आहे.
समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये तुम्हाला येताना रिस्पेक्ट मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. म्हणून कधीही मोबाईल उघडल्यानंतर सगळ्यात पहिलं हे व्हॉट्सअप तुमच्या पाहण्यात गेलं पाहिजे. समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा ग्रुप उघडण्यात गेला पाहिजे. 2 ते 4च ऍड टाका. ते नियम आपण वेळोवेळी सांगतो. 4च फोटो रोज टाका. संध्याकाळी 8 वाजता ग्रुप जेव्हा ओपन होतो, तो रिव्ह्यू साठी ओपन होत असतो. काय खरेदी केलं, काय विक्री केलं, तसेच कोणाचे प्रोडक्ट चांगले आहे, हे सगळं आपल्याला तिथे बोलायचंय. संस्थेबद्दल बोलायचंय. काही तुम्हाला सूचना अपेक्षित असेल संस्थेसाठी, त्या सूचना द्यायच्या आहे. मी संस्थापिका म्हणून नक्कीच तुमच्या सूचनांचा आदर करील. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आता परत एकदा नोंद करा. 25 फेब्रुवारीची मीटिंग सर्वांसाठी महत्वाची आहे. त्याचबरोबर 10 मार्चचा होणारा जो इव्हेंट आहे, तो लाईफ टर्निंग, लाईफ चेंजिंग इव्हेंट असणार आहे. तिथं जास्तीत जास्त संख्येने आपल्याला यायचं आहे. आणि माझ्या आतापर्यंत केलेल्या समाज कार्याचा, महिला सक्षमीकरणाचा कार्याचा एक विचार करून मला एक मोठं पद आपल्याला MSME कडून मिळणार आहे लवकरच. तर ती पण तुम्हाला लवकरच घोषणा मी करणार आहे. तर सगळ्यांनी 25 तारखेला या, 10 तारखेला या. काही समस्या असेल तर संस्थेच्या नंबरशी वारंवार संपर्क करा, मेसेज करा. संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते, 95 11 89 36 59. आणि एक आपण गुगल फॉर्म दिलेला आहे. तुमचा व्यवसाय कुठला आहे, तुमची आर्थिक उलाढाल किती आहे, तुम्हाला व्यवसायात काही अडचणी येतात का, तर प्लीज संस्थेच्या ग्रुपवर तो फॉर्म येतोय, तो भरून द्या. सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद.